श्रीराम नमस्कार. आज 21 जून 2026 श्रीमद भगवद्गीता व मनुष्य जीवन भाग 73. राजगुह्य ह्या योगामध्ये आणि राजयोग आपण भगवंत आणि अर्जुन यांचे संवाद पाहत आहोत. गुह्य गोष्ट जी सहज असते पण त्या सहज गोष्टीमध्ये सुद्धा काहीतरी लपलेलं असतं, याला गुह्यता म्हणतात. अशी गुह्य गोष्ट प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये ही कायम सभोवताली फिरत असते. पण वरवर तो विचार करत असतो त्यातला गुह्य काय आहे, म्हणजे त्यातलं सखोल ज्ञान काय आहे हे त्याला प्राप्ती कराशी वाटत नाही. पण भगवंताला इथं असं वाटतं की सर्वसामान्य जीवाला गुह्यता काय आहे हे सुद्धा कळणं गरजेचं आहे. कारण मनुष्याला गुह्य गोष्टी ऐकण्यामध्ये जो रस असतो ते सर्वसामान्य गोष्टी ऐकण्यामध्ये रस कधीही नसतो. अर्जुनाने मागच्या भागात आपण पाहिलं, कृष्णाला प्रश्न विचारला की हे केशवा, हे जे सैनिक आहेत, दोन्ही बाजूंनी लाखो सैनिक होते, या सैनिकांचा दोष काय? हे सर्व सैन्य एकाच तरी मृत पावणार आहे आणि ह्याला कारण हे आम्ही ठरत आहोत, आम्ही बंधू ठरत आहोत. आणि तू तर विश्वाचा निर्माता आहेस, विश्वाचा स्थिती, कारण विष्णूचा अवतार होता, हे सांभाळणार आहेस. मग हा महासंहार तुला थांबवता येत नाही का? किंवा तुला थांबवू शकणार नाहीस का? कारण जर तसं करू शकत नसशील तर सर्वसामान्य माणसाचा परमेश्वरावरचा, भगवंतावरचा विश्वास कसा राहील? भगवंतांनी अर्जुनाला उदाहरण दिलं की प्रत्येक जीव हा कर्माशी निगडीत आहे, कर्माला जोडला गेलेला असतो. आज जे सैन्य दिसतंय ते दोन गोष्टींसाठी इथं आलेलं आहे. एक आपल्या राजासाठी आणि दुसरं आपल्या परिवारासाठी. मनुष्याला जीवनामध्ये काही गोष्टी ह्या जगण्यासाठी करायला लागतात. एक त्याचं आपण म्हणतो की मी नोकरी करतो, व्यवसाय करतो, आर्थिक स्वरूप किंवा आर्थिक प्राप्ती याच्यासाठी मनुष्याला काम करणं गरजेचं असतं आणि याच्यासाठी कोणाचा तरी गुलाम होणं हे मनुष्य स्वीकारतो. हा मनुष्याचा स्वभाव आहे. पण हा स्वभाव जेव्हा मनुष्य निवडतो तेव्हा तो एक गोष्ट विसरतो की चांगलं काय आणि वाईट काय आहे. अर्थार्जन जर उत्तम प्राप्त होत असेल तर मनुष्य इतर गोष्टींकडे कानडोळा करतो. आणि दुसरी शंका की त्याचा परिवार, त्याचं कुटुंब. कारण कुटुंबाला ज्या भौतिक गरजा आहेत त्या पुरवण्याचं काम हे त्या कर्त्या पुरुषाचं असतं. म्हणजे नाईलाजास्तव त्याला हे काम करावं लागतं. परंतु हे पार्थाग हे चुकीचं आहे. आजचं सुख हे कदाचित उद्याचं दुःख ठरू शकतं हे मनुष्य कायम पदोपदी विसरत असतो. आपण आंबा खातो, अति गोड खातो, पण दुसऱ्या दिवशी एखाद्याच वेळेस त्रास होतो आणि तेव्हा कळतं की आपल्याला मधुमेह झाला आहे किंवा त्या साखरेचा काही त्रास झालेला आहे. म्हणजे आजचं वाटणारं सुख हे दुसऱ्या दिवशी दुःखात रूपांतर करतं. एखाद्याकडनं आपण सेकंड हँड गाडी घेतो आणि नवीन म्हणून घरी आणतो, त्याचे पैसे दिले जातात, घरात त्याचा आनंदोत्सव साजरा केला जातो आणि दुसऱ्या दिवशी दारात पोलीस येतात, ही चोरीची गाडी होती.
पण ही गाडी घेताना आपण चौकशी करत नाही की काही लाखांची गाडी आपल्याला काही हजारांमध्ये कशी मिळाली. अर्थ असा की मनुष्याच्या अंतर्मनामधला षडरिपूंमधला लोभ जागृत अवस्थेत येतो, तेव्हा मनुष्याची बुद्धी भ्रष्ट होते. जेव्हा राजसभेमध्ये कौरव आणि पांडव यांचं युद्ध टळावं असं मलाही वाटत होतं, कारण दुर्योधनाने जर सहजतेने सर्व स्वीकारलं असतं तर याचा अर्थ कुठं ना कुठेतरी तो धर्मातला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करतोय असं मी समजलं असतं. पण त्यांनी पहिलं पाऊलही टाकलं नाही. जेव्हा आपण म्हणतो की सुईच्या टोकावर मावतील एवढी जमीन सुद्धा देणार नाही, याचा अर्थ त्या मनुष्याला जो लोभात असतो, जो मोह असतो, त्याचा पाश झालेला आहे, अहंकाराने अंध झालेला असतो. आणि जेव्हा व्यक्ती अहंकाराने अंध होते तेव्हा आपल्यापेक्षा कमजोर असलेल्या व्यक्तींवरती सत्ता गाजवू पाहते. ही जी सर्व सैन्य आहे ह्यांचं मनच हे दुर्योधनाच्या ताब्यात आहे. यांच्या घरामधली चूल ही सुद्धा दुर्योधनाच्या ताब्यात आहे. आणि असं असलं तरी मनुष्याला स्वतःला स्वकर्म दिलेलं आहे, बुद्धी दिलेली आहे, तसा तो विचार करत नाही. आज जे सैन्य कौरवांच्या बाजूने लढत आहे हे सैन्य जर पांडवांच्या तुमच्या बाजूने लढणार असेल तर कदाचित त्याचा परिणाम वेगळा घडू शकेल. पण याचा विचार त्यांनी केला नाही. ज्या राजाला आपण पाठिंबा देतोय त्या राजाला चुकीची गोष्ट करण्यासाठी आपण त्याची शस्त्र आणि स्वतः उपस्थित राहून ताकद वाढवतोय, याचा अर्थ त्यांनी केलेल्या चुकांना आपण पांघरून नुसतं न घालता त्याला आपण अनुमोदन देतोय. अशी माणसं एका छताखाली यायलाच लागतात, कारण हा कर्माचा सिद्धांत आहे, कर्माचा न्याय आहे. प्रत्येकाला समविचार आहेत. जेवढं सैन्य असतं त्या सैन्यांचा सगळ्यांचा एकच विचार झालेला असतो की आपल्या राजाच्या बाजूने लढायचं आहे. अर्जुन कृष्णाला थांबवून म्हणतो, पण मग याच्यामध्ये त्यांचा दोष काय? त्या नगरामध्ये त्यांनी जन्म घेतला, त्या नगरामध्ये ते वसलेत म्हणून त्यांचा दोष आहे. कृष्णही अर्जुनाला थांबून म्हणतो, थांब. सुबुद्धी ज्ञानयोगामध्ये सुबुद्धी आणि कुबुद्धी ह्या दोन गोष्टी भगवंतांनी अर्जुनाला सांगितलेल्या होत्या की जीवनामध्ये जीवन घडत असताना आपल्या सभोवताली मद मोह मत्सर माया असं धारण केलेलं कित्येक व्यक्तिमत्व बाजूला वावरत असतात. आणि ही वावरत असताना तुम्ही निस्वार्थीपणे त्याला स्वीकारायचं का झिडकारायचं याची विचार तुमच्यामध्ये उत्पन्न होणं गरजेचं आहे. पण ज्या अर्थी तुम्ही एखादी चुकीची गोष्ट स्वीकारता याचा अर्थ तुमची कुठेतरी चूक होत असते किंवा तुमचा त्याच्यामध्ये स्वार्थ लपलेला असतो. आज हेच झालेलं आहे. कुठल्याच सैनिकांनी आमचे राजे चुकीचे वागतायत त्यांना पाठिंबा देऊ नये हे सांगितलेलं नाही. महाभारताचा अभ्यास करता लक्षात येतं की महाभारतामध्ये कौरवांना ज्यांनी ज्यांनी सहाय्य केलं त्या सर्व राजांना कुठल्या ना कुठल्या तऱ्हेचे अनेक द्वेष मनामध्ये होते की ज्यांचा हिशोब त्यांना चुकता करायचा होता आणि त्या हेतूने ते आलेले होते. मदत असण्यापेक्षा जेव्हा एखादं बल येतं तेव्हा मनुष्य संधी साधतो आणि आपलंही काम करून घेतो, अशी कौरवांच्या सेनेची आणि त्याला पाठिंबा देणाऱ्या राजांची स्थिती झालेली होती. पण त्याला काही फायदा नव्हता किंवा कारण अधर्माच्या बाजूने जो लढतो त्याचा निपात निश्चितच आहे.
त्यामुळे हे पार्था, उद्या तुम्ही युद्ध हारलात आणि ते जरी जिंकले तरी अधर्म माजणार तर आहेच आहे, पण तो टिकणार नाहीये. कारण माणसाला असं वाटतं की जीवनाचा अंधार झाला, सायंकाळ झाले की त्याला वाटतं की आता अंधार झाला, परत उजेड होणारच नाही. पण तसं नाही. ज्या क्षणी सूर्यकिरणाचं एक किरण येतं तेव्हा सर्व अंधकार नाहीसा होतो. तसं धर्माचं एक किरण जेव्हा या पृथ्वी तलावर येईल तेव्हा हा अंधकार, हा अधर्म नाहीसा होईल. पण मनुष्याला ते कळत नाही. मनुष्य बुद्धीने निर्बुद्ध झालेला असतो. अंधारात पडलेल्या एखाद्या दोरीला तो साप समजून राहतो, कारण त्याची वैचारिकता ही चुकीची असते, विचारधारा चुकीची असते. उत्तम विचार त्याच्या मनामध्ये नसतात, आणि ज्या माणसाच्या मनामध्ये उत्तम विचार नाहीत तो मनुष्य चुकीच्या गोष्टींनाच सहाय्य करतो किंवा त्यांना पाठिंबा देतो. त्यामुळे ह्या माणसांचं कर्म हे त्यांना स्वतःला इथं घेऊन आलेलं आहे. त्याचा दोष हा कोणालाच लागणार नाही, ना तुला लागणार आहे ना कोणाला लागणार आहे. एखाद्या देहाचं मुक्तीद्वारे तो धर्माच्या बाजूने जाणार असेल, पुढे उत्तम गती प्राप्त होणार असेल, तर त्याला ह्या अशा गोष्टींना सामोरं हे जायलाच लागतं. कृष्णाची मानसिक अवस्था, मनस्थिती, आणि अर्जुनाची मानसिक अवस्था, मनस्थिती. कृष्णाची एवढ्यासाठी म्हटलं की एखाद्या बुद्धिमान माणसाने एखादा प्रश्न विचारावा आणि आपण त्याला उत्तर देत असतो, तेव्हा तिथं भगवंताचे सुद्धा संयम होता, पेशन्स होते. आपण एखादं घटना बघतो, ऍक्सिडेंट बघतो, अख्खी बस दरीत कोसळली, सगळे मेले, 38 जण मेले एका दरीत बस कोसळून. पण आपण एवढंच म्हणतो की अरे वाईट झालं. पण धर्म तिथं जन्म घालतो ते प्रश्नांना. असं कसं झालं? एकाच ठिकाणी विविध राज्यातनं आलेली माणसं एकाच ठिकाणी जमा कशी झाली? त्याच बसमध्ये कशी गेली? उत्तम अनुभव असलेला तो ड्रायव्हर त्या क्षणी त्याला पेंग कशी यावी? या सर्व गोष्टींचा विचार करता, सर्व गोष्टींचा विचार केला तर तो तुम्हाला भगवद्गीतेपर्यंत नेऊन सोडतो. भगवंताची आणि कर्माची रचनाच तशी आहे की जेव्हा तो न्याय करायला लागतो तेव्हा तो बरोबर एका जागी सर्वांना आणून बसवतो. कारण पूर्व जन्म हे पार्था मनुष्य मानत नाही, किंवा त्याच्यावरती विचार करत नाही, किंवा त्याचा विश्वास ठेवत नाही. पूर्व कर्मामध्ये आपल्या हातनं एखादं पुण्य किंवा पाप घडलं असेल ह्याचा त्याच्यावरती विश्वास नसतो. पण तो प्रत्येक जीव हा त्या पूर्व कर्माच्या अनुसार ह्या जन्मामध्ये भोग भोगायला आलेला असतो. काही जण विलासी आयुष्य जगतात, काही जण गरिबीत आयुष्य जगतात. पण मी संधी सगळ्यांनाच देत असतो. पण मनुष्याचा दृष्टिकोन त्या ठिकाणी जात नाही. मनुष्य त्या ठिकाणी विचारांनी पाहत नाही, कारण तो नकारात्मकतेमध्ये इतका गुंतलेला असतो की त्याला आपण कधीतरी या सर्व संकटातनं बाहेर पडू याची जाणीवच होत नाही. आणि आज या सैन्याला जी जाणीव झाली ही खोटी जाणीव झालेली आहे, संख्येची जाणीव झालेली आहे. जास्त संख्या असल्या तरी मधमाशा सुद्धा काही करू शकत नाहीत, कारण अग्नीचा एक धग ही सर्व मधमाशांना मारायला कारणीभूत ठरते. आपण कधी विचार करतो? आज आपल्या अभ्यास करताना बघताना हा अर्जुनाचा प्रश्न कसा वाटतो की अरे खरंच की लाखो सैन्य आहे, पण हेच सैनिक असं समजू मधमाशाच्या पोळ्यामध्ये लाखो मधमाशा असतात,
आणि ते पोळं काढणारा मनुष्य ते खाली धूर करतो किंवा अग्नी करतो आणि त्या सगळ्या माशा त्याच्यामध्ये जळून पडतात. मग जळलेल्या माशाचं कर्म कोणाच्या माथी जाणार? त्या माणसाच्या की ज्यांनी आग लावली, ती पेटवली, का ज्यांनी सांगितलं हे पोळं काढ, त्याच्या माथी जाणार? तर कर्म हे दोघांच्याही बाजूने जात नाही. कारण जसं मनुष्याला कुठल्याही कर्माचं पाप लागत नाही, तसं त्या माशीचा पण तो गुण आहे, डंख मारायचा. विषारी गोष्ट ही नष्टच करायला लागते, पण ती सहज जात असेल तर तिला जाऊ द्यावं. सगळ्याच माशाने आगा मोहळाच्या ज्या माशा असतात त्या चावल्याशिवाय सोडत नाहीत आणि त्या उगाच कोणाच्या वाटेल जात नाहीत त्यांना दगड मारल्याशिवाय. पण ते एकदा पोळं उठलं तर ते मनुष्याला शोधून शोधून डंख मारतं आणि तेव्हा त्याला आपण जाळतो तेव्हा आपल्या कधीच मनात येत नाही की एवढ्या लाखो माशांना मारायचं कर्म आपल्या खात्यामध्ये पडलेलं आहे. पण भगवंत सांगतात हे वाईट कर्म नाहीच आहे. कारण मनुष्याला स्वतःचं संरक्षण करण्याचा हक्क आहे. न्याय काय सांगतो आणि अज्ञान? एखाद्या नागाला घेतलं आणि नाग जर चावाला आला आणि जर तुम्ही विचार करत बसला की ह्याला कसं मारू, ह्याला मारलं तर पाप माझ्या माथी लागेल, तर तो नाग तुम्हाला चावून जाईल. कारण चावणं आणि विष ओकणं हा नागाचा स्वभाव आहे. पण मनुष्याला विचारधारा दिलेली आहे की माफ करणं आणि मारणं दोन्ही आहेत. पण त्यावेळची अवस्था काय आहे हे कळणं गरजेचं आहे. त्यामुळं हे पार्था, युद्धभूमीवरती तुझ्या समोर असलेली सेना ही युद्धाला तयार आहे आणि आता त्यांच्या बाबतीत तुझ्या मनामध्ये भावनिक प्रश्न जे उत्पन्न झालेत हे त्या एखाद्या मधमाशातल्या पोळ्यातल्या माशांसारखं आहेत की जे आपल्याला दंश करायला घुंगावत आहेत. तसा निपात करणं हेच तुझं कर्म आहे. जर त्यांच्या कर्मात नसतं तर ते इथे आलेच नसते. हा एक मोठा मुद्दा आहे. आपण म्हणतो की कसं काय एखादी व्यक्ती रस्त्याने जात असते आणि कुठनं तरी वरनं झाड पडतं, ती व्यक्ती तिथं राहत नसते, काही नसतं, काहीही नाही, पण ती व्यक्ती जायला आणि वरनं ती फांदी पडायला हा एकच वेळ होतो आणि ती व्यक्ती मृत पावते. कारण का? कारण काळाने आखलेलं गणित आहे. काळाने केलेला न्याय आपल्याला वाईट वाटतं की किती वाईट झालं, काहीच संबंध नाही. उत्तम खेळाडू होता, कुठलाही रोग नव्हता, कोणाच्या आध्यात नसायचा, मध्यात नसायचा, पण नुसतं जात असतं आणि झाड वरनं पडावं आणि तो मरावा. याच्यात मागच्या वर्षी दुर्घटना झाली अहमदाबाद विमानाची. ज्या इमारतीवर कोसळलं ते मेडिकलचं कॉलेज का काहीतरी हॉस्टेल होतं, तिथल्या डॉक्टरांना कल्पना पण नसेल की मुखात घालायला आपण घास घालायसाठी जे जातोय हे जेवण आहे, हे जेवतानाच मृत्यू आपल्या कारस्थान, जे मृत्यूचं कारस्थान आहे, हे सफल होणार आहे. पण तिथं ती माणसं जायची बुद्धी होते. याचं कारण असं की भगवंताचा जो न्याय असतो, कर्माचा जो न्याय असतो, हा त्याचा सर्व हिशोब करूनच तो एका जागी आणतो. ह्याचा आपल्याला विश्वास हवा, ह्याच्यावर प्रश्न नसावा. अन्यथा तिथे एकाच ठिकाणी सगळे जमा होत नाहीत. विचार केला तर कोणाचं त्याच्यामध्ये चुकीच्या गोष्टी होत्या? कोणी काय केलेलं होतं? लोकांचे जीव वाचवणारी व्यक्ती आज स्वतः आगीत होरपळून मरते. याचा अर्थ काय? आपण असं म्हणायचं का नियती क्रूर आहे? नियती क्रूर नसते. भगवंतांनी न्याय करताना एका ठिकाणी जमवलेलं असतं.
घटना घडत असते, पण त्या घटनांमधली जी चूक असते ती चूक घडतेच. पण ही चूक घडताना त्याच्या पाठीमागं पूर्वकर्माचे काही दोष असतात, ते तिथं माणसाला तिथं एकत्र बरोबर घेऊन येतात आणि ती सगळं एका ठिकाणी जमलं की मग ही कृती होते. या गोष्टी आपण समजून घ्यायला किंवा आपण त्या स्वीकारायला थोडंसं अवघड आहे, पण सत्य हेच आहे. अन्यथा या घटना, अपघात हे घडत नाहीत. हे मुळामध्ये पूर्वकर्माचे दोष असतात, तेच कारणीभूत ठरतात. भगवंत इथं सांगतो की हे पार्था, मी प्रत्येक क्षणी मनुष्याला संधी देत असतो. प्रत्येक क्षणी मनुष्याला सावधान करत असतो. ही जेवढे आहेत, प्रत्येक ऍक्सिडेंटमध्ये, प्रत्येक गोष्टींमध्ये ज्या घटना घडलेल्या आहेत, ह्या परस्पर घटना घडतच नाही. तिथं परमेश्वर अगोदर त्या व्यक्तीला संकेत देत असतो, त्याच्याशिवाय ते घडत नाही. पण तो संकेत त्या मनुष्याला लक्षात येत नाही. अशी कुठलीच घटना नाही की परमेश्वराने त्याला संकेत दिला नाही. कोणाच्या तरी मार्फत कोणीतरी सांगत असतं. एखादा सिग्नलला उभा असतो, सर्व नियम पाळणारा असतो, पण हा नियम पाळत असताना एखादा रस्ता सिग्नल तोडतो आणि जो नियमाने चालणारा असतो तो येऊन त्याला धडकतो. आणि जो नियम मोडतो त्याला काही होत नाही, पण जो नियम पाळतो त्याला फ्रॅक्चर होतं. आपण आरडाओरड करतो, त्याला म्हणतो की तू नियम पाळले नाहीस आणि हा नियम तोडून आला. याला भगवंताचा कुठला न्याय त्याच्यामध्ये समजायचा आपण? पण इथंही भगवंताचा न्याय आहे, कारण प्रत्येक घडणारी गोष्ट ही योग्यच घडते हे आपल्याला मुळामध्ये मनामध्ये रुजवात असणं गरजेचं आहे. परवा प्रसंग झाला एक, इंस्टाग्रामवरती आला होता. पुण्यातल्या एक अग्रवाल कुटुंबियाच्या मुलाचं लग्न होतं आणि काल त्याच्यावरती एक छोटी व्हिडिओ क्लिप आली की त्याचं इच्छा होती त्या मुलाची की जयपूरच्या महालामध्ये माझं लग्न व्हावं, म्हणून 15 कोटीचं भाडं असलेला महाल बुक केला होता. 2 विमानं बुक केली होती. सर्व व्यवस्थित होतं, पण होणाऱ्या पत्नीला तिच्या वाढदिवसाचं बक्षीस देण्यासाठी, प्रेझेंट देण्यासाठी तो ट्रेकला गेला आणि फोटो काढता काढता तोल जाऊन दरीत पडला आणि मृत पावला. हा जर क्रम बघितला तर ह्याच्यात तुम्ही काय म्हणाल? आपण फक्त त्याच्यामध्ये हळहळ व्यक्त करू शकतो. पण पाय पडला तेव्हा इथं खाली खोल दरी आहे, ह्याची जाणीव भगवंत करून देत असतो. ही खोल दरी आहे, इथं जाऊ नकोस. पण आपण त्याच्याकडं दुर्लक्ष करतो. काळाने वेळ ठरवलेलीच असते, त्या अनुषंगानेच गोष्टी घडत असतात. आणि याच्यातनं एकच गोष्ट लक्षात घ्यायची की आपल्या हातात काहीच नाहीये. जे घडतं आहे, जे घडवत आहे, जो घडतो आहे, ते फक्त आपण आपले षडरिपू उत्तम, वैचारिक धारणा उत्तम ठेवून समाजामध्ये आपण वावर ठेवणं गरजेचं आहे. पण तो आपण ठेवत नाही आणि मग अशा घटना किंवा इतर गोष्टी घडतात. खूप वाईट घटना घडली. आई वडिलांचं काय झालं असेल, त्या होणाऱ्या पत्नीचं काय झालं असेल, क्षणामध्ये जीवन बदलतं. पण आपण म्हणतो की परमेश्वर कुठं आहे? माणसाचा भगवंतावरचा विश्वासच उडतो. शक्यच नाहीये. आपण त्या आई वडिलांच्या जागी असतो तरी आपण तोच विचार केला असता, कुठे आहे भगवंत? नाहीच आहे. परमेश्वरच नाहीये. माझ्या मुलाचा दोष काय? काहीच नाही. का त्याला कुठलं व्यसन होतं, का त्याला काही होतं म्हणून त्यांनी त्याच्यामध्ये तोल गेला? नाही. पण असं कसं झालं? मी ह्यालाच कर्माचा आधार असतो की आपण
पूर्वकर्मावरती, संचित कर्मावरती विश्वास ठेवणं गरजेचं असतं. आणि संचित कर्म जेव्हा क्रियमान अवस्थेत येतं तेव्हा परमेश्वर सुद्धा त्याला वाचवू शकत नाही. असं कधी उदाहरणच नाही की भगवंतांनी काळाच्या कामकाजामध्ये हस्तक्षेप केलेला आहे, कधीच करत नाही. पण एवढं नक्की की काळाच्या अगोदर भगवंत तुम्हाला सांगत असतो की बघ, संधी आहे ही तुला, पण मनुष्याचा कानडोळा होतो. मी आता परवा एकाने मला प्रश्न विचारला, उत्तम प्रश्न होता, की मनुष्य इथं एखादा गेला की त्याचा मृतदेह हा आपण वैकुंठात जाऊन जाळून टाकतो. आत्मा हा नित्य आहे, तो निघून जातो. आणि मग हे असताना हा यमराज नेतो कोणाला? शरीर पण नाही, आत्मा पण नाही, मग यमराज नेतो कोणाला असा प्रश्न होता. मग आपल्याला हा यमराज म्हणजे कोण? विचारधारा आहे, नियम आहे. यम म्हणजे नियम आहे. हे नियमाच्या तुम्ही विरुद्ध गेलात, नियमाच्या विरुद्ध तुम्ही चाललात, तर तुम्ही यमाने तुम्हाला बोलवल्यासारखंच आहे. ही सर्व सैन्य सेना, सर्वांना माहिती आहे आपण चुकीच्या माणसाला पाठिंबा देत आहोत, कौरव सेनेला पाठिंबा देत आहोत. आजही त्यांनी त्यांचे विचार बदलावे. कारण मनुष्य हा जेव्हा उत्तम स्वतःला भगवंताच्या चरणी लीन करतो तेव्हा कदाचित चमत्कार घडू शकतो. पण दिलेला संकेत पाळता येत नाही, मनुष्य पाळत नाही. त्याला असं वाटतं की काही आम्ही काय म्हणजे भगवंत ही काही क्रिया करतच नाही. त्याला कायम नकारात्मक त्यांनी विचार करायची सवय असते. आज तुलाही पार्था हे नकारात्मकतेचा रोग झाल्यासारखं दिसतंय. तुझ्यासारखा बुद्धिवान हा प्रश्न विचारतो म्हणजे कुठला तरी हा रोगच जडलेला आहे. एक उदाहरण सांगतो. म्हणजे भगवंत मदत करत असतो, पण आपण कसं त्याच्या पाठीमागे लक्षात येत नाही. एक शेतकरी असतो एका गावामध्ये आणि कायम दरवर्षी त्याचं शेती करायचा, त्यांनी पेरलं की पाऊसच पडायचा नाही. आणि कधी शेत उगवलं तर इतका पाऊस पडायचा की ते शेत वाहून जायचं. म्हणजे त्याच्या हातीच काही लागायचं नाही. जीवनामध्ये अनंत अडचणी, अनंत कटकटी, दुःख 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 याच्या व्यतिरिक्त त्याच्या जीवनात काही नसतं. आणि रोज तो परमेश्वराला नावं ठेवायचा की काय दिलंस तुम्हाला, काय जीवन आहे? काहीच नाही दिलंस मला. की प्रामाणिकपणे जमीन कसतो आहे आणि तू दुष्काळ दिलास, आणि आज जर पीक आलं तर तू ओला दुष्काळ दिलास. माझं काय पाप आहे? मुलं नीट नाहीत, मुलांना खायला घालू शकत नाही, त्यामुळे मुलं दुसऱ्याच्या दारात जाऊन खातात. बायकोकडं काही बघू शकत नाही, तिला काही गोष्टी दागदागिने मी देऊ शकत नाही, माझ्याकडेच काही नाही. आणि रोज काही ना काहीतरी कारणाने काढून तो परमेश्वराला नाव ठेवत होता. माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंस, मला त्याच्यापेक्षा तू मारून टाक, इतका हतबल झालेला. आणि एक दिवस असाच परमेश्वराला हा तारीख देतो. म्हणजे जसं आपण म्हणतो ना की आपल्याला संधी मिळते, जसं हा परमेश्वर तारीख की तू एक 7 दिवसात जर माझा कायापालट केला नाहीस तर मी 7व्या दिवशी जीव देईन. आणि मी जीव दिला तर माझी मुलं बाळ उघड्यावर पडतील आणि ह्याला जबाबदार तू असशील, असं परमेश्वराला जाऊन म्हणतो त्या शेतामध्ये आकाशाकडे बघून. असं म्हणून येत असतो आणि एक त्याला संत बनू किंवा संन्यासी बनू भेटतो. आणि तो संन्यासी त्याला म्हणतो की काय रे, आकाशाकडे बघून काय म्हणतोयस, काय करतोयस? तो म्हणतो तुम्ही काय करणार?
परमेश्वरन जिथं काही करू शकणार नाही, तुम्ही काय करणार? तो म्हणतो तू सांग तर खरं, कदाचित तुझी काही मी मदत करू शकेन. तो म्हणतो मी इतका कंटाळलेलो आहे, परमेश्वरांनी माझ्यावरती पूर्ण अन्याय केलेला आहे. तो सगळ्यांचं घर भरतो, सगळ्यांच्याकडे बघतो, पण माझ्याकडे काही बघत नाही, माझं नीट काही करत नाही. मी काम नीट करतो, कष्ट नीट करत असतो, कोणाला फसवत नाही, काही करत नाही, पण तरी माझ्या नशिबी उपेक्षा काय? मी कशातच यशस्वी होऊ शकत नाही, होत नाहीये, दिसतंय. म्हणून आज परमेश्वराला सांगितलं की 7 दिवसाचा अवधी देतो, अन्यथा मी स्वतःचा देह हा तुला अर्पण करील, आत्महत्या करील. तो जो मनुष्य असतो तो त्याला सांगतो की तू काही काळजी करू नकोस, तू एक काम कर. म्हणून तो स्वतःच्या झोळीत हात घालतो आणि एक फळ त्या माणसाच्या हातात देतो. त्याला सांगतो की तू एक घरी जा आणि हे फळ खा, फक्त सावध राहा. तो घरी येतो, तो म्हणतो चला, देवानी काही केलं नाही, कदाचित काहीतरी 7 दिवसाचा अवधी आहे, काहीतरी करून बघू आपण. फुकट फळ मिळालेलं आहे, तोडालाही लागलं नाही, खायला काय. घरात येतो आणि बघतो तर विचित्र फळ असतं, ते हातात घेतं तेव्हाच त्याला कळते काहीतरी विचित्र फळ आहे. आणि त्याला आठवतं त्या संन्यासाने सांगितलेलं असतं की लक्ष ठेव, सावधान राहा. आणि तो ते फळ खातो, पहिला घास खातो आणि त्याला त्याचं तोंड इतकं वाकडं होतं, कारण इतकं ते आंबट असतं, तुरट असतं. आणि तो त्या संन्यासाला मनामध्ये अपशब्द उच्चारतो की काय दिलं, आधीच भगवंतानी फसवलं, नियतीने फसवलं, तुम्ही सगळे एकाच माळ्यातले मणी, आता तूही मला फसवलं ते घाणेरडं फळ देऊन. तो घेतो, बाहेर येतो आणि बाहेरच्या अंगणामधल्या विहिरीमध्ये फेकून देतो. म्हणतो काय घाण सगळं त्याच्यामध्ये दिलं, आधीच तेवढंच तोंड चांगलं होतं ते सुद्धा खराब करून टाकलं. जसा दिवस जातो, दुसऱ्या दिवशी परत बाहेर पडतो, परत तो संन्यासी समोर येतो आणि त्याला सांगतो काय केलं, काल फसवलं तुम्ही मला, काय घाणेरडं खायला दिलं होतं, माझं तोंड सगळं खराब झालं, आजही खराब आहे अजून. तो म्हणतो बरं काळजी करू नकोस, अजून एक झोळीत हात घालतो, म्हणतो हे फळ घे. तसंच फळ असतं दिसायला. तो संन्यासी म्हणतो हे घे फळ, सावधान राहा आणि सावधगिरीने राहा. तो ते फळ हातात घेतो, म्हणतो ह्याचे काय वैताग आहे ह्या माणसाने दिले, ह्याला कळत नाही, आधीच तोंड वाईट, अजून तुम्ही माझी चेष्टा करताय का? पण म्हणतो ठीक आहे जाऊ दे. तो घेऊन येतो, घरात येतो. तो म्हणतो आता खावं का, काही वेगळं असेल, पण त्याच्या मनात संशय, हे कालचंच घाणेरडं आहे, तसंच दिसतंय, याच्यामध्ये काही वेगळं असेल असं काही वाटत नाही. म्हणून तो दरवाजाच्या बाहेर येतो, फेकायला लागतो. तो शेजारचा मनुष्य म्हणतो की अरे काय करतो, शेजारचाही मनुष्य गरीब असतो. तो म्हणतो काही नाही, हे फळ एकाने दिलंय मला आणि ते मी फेकून देतोय, मला नकोय. शेजारचा मनुष्य बघतो फळ ते थोडंसं वेगळं दिसतंय, तो म्हणतो तू फेकणारच आहेस ना, काम कर मला दे, मी खातो. तो म्हणतो तू कशाला खातो, ते इतकं घाणेरडं चवीनी आहे, तर तू काही खाऊ नकोस, ते तू कशाला उगाच तुझं तोंड खराब करून घेतोय. तो म्हणतो नाही तू टाकणारच आहेस ना, तर मला दिल्यावर तू टाकलंय असंच समज. म्हणतो ठीक आहे चला जाऊ दे, आपलं तेवढंच बाहेर जाऊन टाकणं वाचतंय, म्हणून तर त्या माणसाला फळ देऊन टाकतो. तिसरा दिवस येतो, परत तो म्हातारा त्याला भेटतो, संन्यासी भेटतो. तो म्हणतो काय रे कसा आहेस, म्हणतो काही नाही, काय ते फळ देऊन टाकलं म्हणले. संन्यासी फक्त हसतो, परत झोळीत घालतो, त्याला एक फळ देतो, तसंच फळ. तो म्हणतो काय करू हे घेऊन, कालचं शेजारच्याला देऊन टाकलं, हे घेऊन काय करू. तो म्हणतो तू हे घे, घरी जाऊन खा आणि सावधानतेने खा, सावध राहा. तो म्हणतो संन्यासी मूर्ख झालाय, जग मूर्ख झालंय. म्हणतो ठीक आहे घेऊन जाऊ, घ्यायला काय, फुकट मिळत आहे, ह्याच्यातनं काही प्राप्त होणार नाही मला माहिती आहे. म्हणून तो घेतो आणि परत त्या शेजारच्या माणसाकडे जातो, बघ मला आज परत फळ मिळालंय, तुला पाहिजे असेल तर देतो, अन्यथा मी फेकून देतो. तो म्हटलं नाही तू दे मला.
मी खातो. असं 6 दिवस होतं आणि 7वा दिवस येतो. आणि 7वा दिवस जेव्हा येतो तेव्हा हा माणूस म्हणतो की अरे, की मी हा माणूस जो शेजारच्याला फळ देतोय हा 6 दिवस झाले आता गायब आहे, दिसत नाहीये. म्हणून चौकशी करतो तर तेव्हा त्याला कळतं की त्यांनी 5 दिवसामध्ये गावामध्ये नवीन घर घेतलेलं आहे आणि नवीन घर घेऊन नवीन जमीन पण खरेदी केलेली आहे. ह्याला आश्चर्य वाटतं. हा माझ्या बाजूला शेजारचा गरीब माणूस ज्याच्याकडे 1 रुपया नाही, माझ्यापेक्षा अवस्था वाईट, मग हा श्रीमंत कसा झाला? आणि त्याला कळतं की ह्याला काहीतरी खजिना मिळालाय म्हणून हा श्रीमंत झाला. मग तो त्या माणसाला जाऊन सांगतो की तू श्रीमंत कसा झालास. त्याला विचारतो की तू कसं झालं, त्याचं कारण सांग. तो म्हणतो काही नाही, तू रोज मला फळ द्यायचा, त्याचं हे फळ आहे, एवढंच बोलतो तो. पण हा शेतकरी म्हणतो नाही. म्हणून गावातल्या सगळ्या सरपंचांना वगैरे सांगतो की नाही, ह्यांनी काहीतरी चोऱ्या माऱ्या केलेल्या आहेत, त्याच्याशिवाय श्रीमंत होणं शक्यच नाही, याची चौकशी करा. त्या माणसाला बोलवलं जातं आणि विचारलं जातं, काय रे, तू काय श्रीमंत कसा काय झालास, पैसे कुठनं आले? तो म्हणतो महाराज, सरपंचाला म्हणतो मला माहित नाही, पण ह्यांनी कुठनं काय चोरून आणलं माहित नाही, पण ह्यांनी दिलेल्या दानामध्ये मी श्रीमंत झालो. शेतकरी म्हणतो मी काय तुला दान दिलं, मी तर काहीच दिलं नाही, मी तर तुला नको असलेलं फळ दिलं होतं. मग तो म्हणतो तुला ज्यांनी फळ दिलंय त्याला इथं बोलवा. मग त्या संन्याशाला गावामध्ये बोलवलं जातं. संन्यासी बघतो, त्याच्या गोष्टी लक्षात येतात आणि तो बघता हसतो आणि तो त्या शेतकऱ्याला म्हणतो तू मूर्ख आहेस, मी तुला सांगितलं होतं, तुला फळ घेतल्यानंतर सावध राहा आणि सावधान राहा. त्या प्रत्येक फळाच्या आतमध्ये कडू खाल्ल्यानंतर एक हिरा लपवलेला होता आणि तू जे फळ त्या शेजारच्याला दिलंस त्यांनी ते फळ खाल्लं आणि त्याला कळलं की आतमध्ये हिरा आहे आणि तू कधी चौकशी केली नाहीस की जे फळ कडू आहे तर हा शेजारचा व्यक्ती ते फळ कसं खातोय. तुझ्या मनामध्ये हा प्रश्नच कधी उत्पन्न झालेला नाही की मला कडू लागलेलं फळ ह्या मनुष्याला कडू लागलं का गोड लागलं, पण तो फळ तर मात्र अगदी रोज घेऊन जात होता आणि त्यांनी कधीही तुझ्याकडे तक्रार केली नाही. याच्यामध्ये मी तुला सांगितलं होतं तू सावध राहा म्हणून, पण तू गाफील राहिलास आणि ते जेवढे हिरे होते हे त्याला मिळाले आणि त्या हिऱ्यांमुळे हा श्रीमंत झाला. ही गोष्ट झाली. पण ह्याच्यामधला शेतकरी कोण आहे? तर शेतकरी आपण आहोत. आपल्याला मिळणारं फळ हे कर्म आहे. आपलं कर्म आपल्याला रोज आपल्या झोळीत फळ घालत असतं. आपण सावध नसतो आणि आपण फक्त तक्रार करत असतो की मला भगवंतांनी अमुक दिलं नाही, भगवंतांनी ते दिलं नाही. आणि आपण ह्या पूर्णच्या पूर्ण घटनेला स्वतः जबाबदार होतो आणि आपल्या भाग्यातलं फळ हे दुसऱ्याच्या पदरात टाकतो. भगवंत अर्जुनाला तसं सांगतायत, मी प्रत्येक क्षणी देत असतो, पण प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक जीव हा जर संशयी नजरेने जर बघत असेल तर त्याला मी काही करू शकत नाही. प्रत्येक जीवाची स्वतःची बुद्धी आहे. या बुद्धीचा तो कधीच विचार करत नाही, म्हणून त्या अपयश त्याच्या पदरी येतं. एका राज्यामध्ये, अजून एक उदाहरण सांगतो, एका राज्यामध्ये एक राजा स्वतःच्या मंत्र्याला बोलवतो. मंत्र्यांचा सल्ला घेणारा असतो राजा. म्हणतो मंत्री मला एक प्रश्नाचं उत्तर दे. अशी कुठली विहीर आहे की ज्याच्यात मनुष्य पडला की बाहेरच येत नाही, याचं उत्तर तू सांग.
परत तो सांगतो 7 दिवसाचा अवधी देतो, नाही तर 7व्या दिवशी तुझं मंत्रिपद गेलं. मंत्री म्हणतो त्यात काय आहे राजसाहेब, विहिरीत मनुष्य बुडू शकणार नाही, तो पोहून बाहेर येईल, त्याला दोर टाकून त्याला बाहेर काढलं जाईल. मनुष्य प्रत्येक विहिरीतनं बाहेर सहज सलामे येऊ शकतो. राजा त्याला म्हणतो नाही, अशी विहीर आहे की त्याच्यातनं मनुष्य बाहेर येत नाही, ते तू सांग. झालं. मंत्री खूप विचार करतो, इतर जणांना विचारतो, नाही. जे संशोधन करणारे असतात गावामधले त्यांना विचारतो, अशी कुठली विहीर आहे की त्याच्यात पडलं की बाहेर येत नाही. सगळे सांगतात नाही, सगळ्यातनं बाहेर येता येतं. असं करत करत मंत्री इकडं तिकडं दुसऱ्या शेजारच्या राज्यात जाऊन विचारत असतो की असं कोणी उत्तर देणार आहे का, काही आहे का. कोणी नाही म्हणतं. शेवटी हताश होऊन 6व्या दिवशी जेव्हा तो परत आपल्या राज्यात यायला लागतो, तर ठीक आहे, उद्या आपली नोकरी जाणार. आणि झाडाखाली आराम करत असताना एक व्यक्ती समोर येताना दिसते. आणि ती व्यक्ती म्हणते, का हो, तुम्ही मोठे दिसताय, राजदरबारी असलेले दिसताय. हा मनुष्य फकीर असतो. तो म्हणतो, हो, एका प्रश्नामुळे अडलेलो आहे म्हणून ही माझी वेळ आली. तो म्हणतो, कुठला प्रश्न. तो म्हटलं, अशी कुठली विहीर आहे की ज्याच्यात मनुष्य पडला की तो बाहेर येत नाही. तो जो दुसरा मनुष्य असतो तो हसायला लागतो आणि तो म्हणतो, याचं उत्तर मला माहिती आहे, अगदी सोपं आहे. मंत्र्याची जागृत अवस्थेत येतो, म्हणतो चला उत्तर तर मिळेल, पण आधी उत्तर सांग म्हणतो. तो म्हणतो, नाही, माझ्या अटी आहेत 3. तो म्हणतो, कुठली अट आहे. तो म्हटलं, मला तू पाणी पाच. मग मंत्री जातो, जवळनं पाणी घेऊन येतो. त्याला म्हणतो, हे घे, आता पाणी पी, आता उत्तर दे. तो म्हणतो, मला ह्याच्यातनं पाणी नको. ते खाली पडलेलं मडकं जे घाणेरडं आहे की त्याच्यामध्ये आळ्या असतात, त्याच्यात ते पाणी ओत. ते पाणी मी पहिलं तोंडाला लावेन आणि मग तू ते पाणी पी, म्हणजे मी तुला उत्तर देईन. मंत्री म्हणतो, हे काय झालं, पाण्याची तहान तुला लागलीये आणि घाणेरडं मडकं आहे, ह्याच्यामध्ये पाणी ओतून तू परत ते उष्ट करून मला देणार आणि ते पाणी प्यायचं. पण मंत्री म्हणतो, ठीक आहे, मला प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे. मंत्री तेही करतो. तो मनुष्य म्हणतो, ठीक आहे, पण अजून एक मला प्रश्न तुला विचारायचा वाटतोय, त्याचं उत्तर तू दे. तो म्हणतो, आता काय. तो म्हणला, तिथं कवटी पडली आहे, त्या कवटीमध्ये पाणी ओत आणि ते तू पी. मंत्र्याचा पारा थोडा थोडा चढायला लागतो. म्हटलं, ह्याला उत्तर नक्की माहितीये का नाही माहितीये, हा उगाच आपल्याला हा स्वतः वेडा आहे आणि मला पण आता वेडा करतोय. पण तो खात्रीने सांगत असतो, याचं उत्तर माझ्याकडे आहे. तो ती कवटी फोडतो, त्या कवटीचा भाग जो असतो त्याच्यात पाणी ओततो आणि ते पितो. मंत्री त्याला म्हणतो, आता मला उत्तर सांग. तू सांगितलेल्या 3ही गोष्टी मी केलेल्या आहेत. पाणी आणलेलं आहे, घाणेरड्या ह्याच्यामधलं पाणी प्यायलेलं आहे, कवटीत ओतून सुद्धा पाणी प्यायलेलं आहे. माझ्या स्वतःच्या जसा मी राहतो त्याच्या विरुद्ध या घटना आहेत, तरी मी केलेल्या आहेत. आता मला प्रश्नाचं उत्तर दे. तो माणूस म्हणतो, तुला प्रश्नाचं उत्तर तुझ्या कृतीतनंच मिळालेलं आहे. मंत्री म्हणतो, कोड्यात बोलू नकोस, अशी विहिरीचं नाव पटकन सांग की ज्याच्यातनं मनुष्य बाहेर येऊ शकत नाही. तो म्हणतो, या तू 3 कृती केल्या, हीच ती विहीर आहे, लालसा. तू एवढा मोठा मंत्री, माझी योग्यता पण नाही, पण एका प्रश्नाचं उत्तर माहिती करण्यासाठी तू मी जे सांगेन ते तू करायला तयार झालास. याच्यातनं तुझ्या मनामध्ये लालसा वाढली आणि नको त्या गोष्टींमध्ये तू अडकलास. मनुष्य लालसेच्या आणि नको त्या गोष्टींमध्ये अडकलेल्या विहिरीत पडला की तो कधी त्यातनं बाहेर येत नाही, आणि ही लालसाच मनुष्याला घेऊन डुबते. भगवंत अर्जुनाला तेच सांगतायत.
या प्रत्येक जीवाला एक लालसा आहे की मला काहीतरी मिळणार आहे, कारण हे दुर्योधनाने प्रत्येकाला सांगितलेलं आहे की तुम्ही मला काहीतरी द्या तरच मी तुम्हाला देतो. आणि मनुष्य इथं चुकतो, हा व्यवहार चुकतो. आपण कोणाच्या बाजूने लढलं पाहिजे, कोणाच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे, हे जर मनुष्याला कळत नसेल तर जीवन व्यर्थ आहे. कारण षडरिपू हे असे आहेत की भले भले त्याच्यामध्ये अडकतात. ही ती गरीब जनता आहे, ही त्याच्यात अडकली आहे आणि तुझे भाऊ पण अडकलेले आहेत. आज कोणालाच प्रश्न नाहीये की आपण संभाषण काय करतोय. युद्धभूमीचा शंख फुंकण्याचा आवाज कधी निघतोय एवढीच फक्त अपेक्षा आणि वाट सर्वजण पाहत आहेत. कारण प्रत्येक जण ह्या मंत्र्यासारखा आहे, सगळ्यांना लालसा आहे, सगळ्यांना काहीतरी हवं आहे, सगळ्यांना कशाची तरी उत्तर हवी आहेत. पण करणारी कृती ही आपण का करतोय याचं प्रत्येकाला कोणालाच कळत नाहीये. कारण प्रत्येक जण प्रत्येकाची स्वतःची कुठली तरी ह्या षडरिपूंमधली गोष्ट पूर्णत्व करण्याच्या पाठीमागे आहे. आपण आधी कित्येक निरूपणात सांगितलं की भीष्माचार्यांचं प्रतिज्ञा दिली आहे, तरी प्रतिज्ञा मोडू नये म्हणून अधर्माच्या मागं धर्माला बेठीस मानलं, म्हणजे अधर्मी झाला. द्रोणाचार्यांचं गुरुपदी असून बदला घेण्यासाठी म्हणजे अधर्मी झाला. कृपाचार्यांचं बदला घेण्यासाठी अधर्मी झाले. सर्वजण एका बाजूने आहेत, पण सर्वजण हे लालसेच्या विहिरीत पडलेले आहेत की त्यातनं कधीच ते बाहेर येऊ शकत नाहीत. आणि जे तुझ्या बाजूने सैन्य उभं आहे हे लालसा सोडून उभं असलेलं सैन्य आहे, धर्माच्या बाजूला उभं असलेलं सैन्य आहे. संख्याबळ जर पाहता, तुमची संख्याबळ कमी आहे, त्यांची जास्त आहे, त्यांचं लाखोत आहे, तुमची कमी आहे, तरी ते तुझ्या पाठीशी उभे आहेत. याचा अर्थ असा झाला पार्था की जीवनामध्ये मोजक्याच गोष्टी या सैन्यासारख्या आपल्या मनुष्याच्या जीवनात असल्या तर त्याचा विजय निश्चित असतो. आपण जास्त गोष्टींच्या मागे लागतो म्हणून त्याचा तिथे पराजय आपला होतो. आपल्या अपेक्षा कमी झाल्या, आपले मद मोह मत्सर मायंकार ह्याच्यापासून उत्पन्न होणाऱ्या गोष्टी जर कमी झाल्या तर मनुष्य उत्तम जीवन जगू शकतो. आणि इथं त्या नाहीच आहेत. इथं तुझ्यावर विश्वास आहे म्हणून तुझं सैन्य तुझ्या बरोबर आहे. आणि समोरच्या सैन्याला काहीतरी आमिष दाखवलं गेलेलं आहे म्हणून दुर्योधनाच्या पाठीशी ते सैन्य आहे. ते मनापासून लढणारं नाहीये, पण कर्माने सांगितलेलं आहे की तुमचं हिशोब करायची वेळ आलेली आहे, त्यामुळे एका ठिकाणी जोडलेला आहे. हा एक उत्तर झालं. आणि दुसरं उत्तर असं दिलं की नैसर्गिक जेव्हा बदल घडत असतो तेव्हा विध्वंस हा अटळ असतो. कधीही जसं ही युग येत चाललेली आहेत, प्रत्येक गोष्टीची युग, आता कलियुग चालू आहे, द्वापार त्रेता ही सगळी युग, रामायणाचं युग होतं, कलीचं युग, इथं संहार झालेला आहे. कारण का तर सर्व नष्ट झाल्यावरतीच परत निर्मिती होते. आणि ह्याला कारण विष आहे. सध्याच्या कलयुगामध्ये विषाचं रोपण हे जास्त होईल, मनुष्य त्याच्यामुळे अधोगतीला जाईल. जे आत्ता घडतंय कलयुग. अर्जुन थोडासा संभ्रमात पडतो, त्याच्या लक्षात येत नाही कर्माचा सिद्धांत. कर्म एवढं असं असेल तर मग मला पांडवांनी आम्ही काय अकर्म केलेलं आहे, आमच्या नशिबात हे भोग का आहेत, हे मलाच का भोगायला लागत आहे, माझी विचारधारा ही अशी काय. तुम्ही काय केलेलं आहे, तुम्ही कर्माचा भोग, तू जेव्हा युद्ध करत होतास हे युद्ध करताना तुला सहज प्राप्त झालं. आपल्या ध्वजावर असलेले हनुमंत कपिध्वज जो होता याची प्राप्ती कशी झाली होती, आपल्याला सगळ्यांना ती गोष्ट मागत माहिती होती. कदलीवनात प्राप्ती झाली होती. पण तू तेव्हा त्याच्याकडे मागायला जे गेलास आणि मी तुला थांबवलं होतं, कारण तू काय मागणार होता, त्यांनी तुझा जीव मागितला होता.
तसाच तू त्याचा जीव मागायला गेला होतास, पण तू त्याला ओळखलं नाहीस. हे तुझं अज्ञान होतं. मग उत्तम बुद्धिमान मनुष्य जेव्हा अज्ञानाने वागतो तेव्हा त्याच्या डोळ्यासमोर भ्रम उत्पन्न होतो आणि त्याला कळत नाही की वस्तुस्थिती काय आहे. रोजच्या जीवनामध्ये घडणाऱ्या गोष्टींमध्ये गुह्यता आहे. गुह्यताकडे मनुष्य लक्षच देत नाही, फक्त वरच्यावर बघत असतो. आपण जसं LICचा हप्ता भरत असतो, दर महिन्याला येतो, न चुकता हप्ता भरतो, पण याच्यातलं गुह्यता काय आहे हे कधीच कोणी बघत नाही. हे पैसे आपल्याला मिळणार आहेत का आपल्या परिवाराला मिळणार आहेत? आपल्याच मरणाचे पैसे आपण भरत असतो. असं कुठल्या पत्नी म्हणते का की नका भरू, मला तुमच्या पैशांची गरज नाहीये? किंवा असा कुठला मनुष्य म्हणतो का की नाही, त्याला असं म्हणतो की हा बेअक्कल आहे, अशिक्षित आहे, विमा उतरवत नाही म्हणजे हा अशिक्षित आहे? पण इथे भगवंत सांगतात तुम्ही बुद्धीचा विमा उतरवा, भौतिक विमामध्ये तुम्ही पडू नका. उत्तम कर्म केलं तरच उत्तम सर्व गोष्टी मिळणार आहेत. पण मनुष्य तिथे विसरतो. भगवंताला अर्जुन प्रश्नच विचारताना विचारत असतो की हा सगळ्यांना मारलं याचा अर्थ तू चुकलास, तुझा हा प्रश्नच चुकीचा आहे. कारण तू अगोदर 4000 युद्ध अर्जुनाने खेळलेली असतात, त्या कुठल्याच युद्धामध्ये अर्जुनाला हा प्रश्न पडलेला नसतो. याचा अर्थ स्वार्थासाठी मनुष्य स्वतःवरती जेव्हा वेळ येते तेव्हा मनुष्य हातपाय मारायला सुरुवात करतो. कारण तो त्याला असं वाटतं की मी आत्ता असहाय्य आहे. जीवनामध्ये मनुष्याकडं उत्तम स्थिती असते तेव्हा मनुष्याला भगवंताची आठवण येत नाही. तुलाही आली नाही. आज तू ढासळलेला आहेस. या ढासळलेल्या अवस्थेमध्ये तू माझ्याकडे बघून मित्र म्हणून तू माझ्याकडे तक्रार केलीस. सगळ्यांना बघितल्यावर अर्जुन ढासळला तेव्हा त्याला काही भगवंताने सांगितलं नाही की मी परमेश्वर आहे म्हणून, किंवा मी तुझा सांगितलंच नव्हतं. मी काय करू शकतो एवढंच सांगितलं होतं. पण ती ढासळलेली अवस्था झालेली होती. मग अशी आपल्या जीवनामध्ये किती अवस्था असते की जिथं आपण ढासळतो. पण भगवंत या गुह्यतेमध्ये सांगायचा प्रयत्न काय करतात की बुद्धिवान असाल तर कर्म उत्तम जे आहे किंवा वाईट आहे हे दोन्ही कर्म तुम्ही स्वीकारायची ताकद ठेवा. जीवनामध्ये रोज उत्तमच घटना घडेल याची अपेक्षा ठेवू नका. वाईट घटना जरी घडली आणि तरी तुम्हाला सामोरं जायला लागलं आणि तिथं आपलीच माणसं असली तरी तुम्हाला कणखरपणे उभं राहणं गरजेचं आहे. अर्जुनाशी लढणारी माणसं कोण होती? सैन्य नव्हतं, आपलीच माणसं होती. घरातले सख्खे चुलत भाऊ होते. आणि ते भगवंत सांगते बघ, हे आजचं आहे. आजच्या युगामधली घटना तिथं भगवद्गीतेमध्ये अर्जुनानी आणि कौरवांच्या बाबतीत, पांडवांच्या बाबतीत घडत होती. बाहेरचे लोक आपल्या विरोधात नसतात, आपल्याच घरातले लोक आपल्या विरोधात जातात. तेव्हा आपल्याला सक्षमतेने उभं राहणं गरजेचं असतं. तिथं जर तुम्ही भावनात्मक झालात आणि जर ढळलात, ढासळलात, तर ते त्यांनी तुम्हाला काबीज केल्याशिवाय राहत नाहीत. तू जो ढसळलास किंवा आता तुझ्या मनात जे प्रश्न आहेत, बघा बुद्धिवान मनुष्य असे प्रश्न विचारतोय. भगवद्गीतेचा अभ्यास केल्यावरती लक्षात येईल की जो स्थितप्रज्ञ आहे, ज्याला सगळ्या बुद्धीचं ज्ञानाचं ज्ञान आहे, असा मनुष्य प्रश्न विचारतोय. ठीक आहे, सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातनं प्रश्न विचारतोय, पण ज्ञान योगामध्ये सुबुद्धी काय, कुबुद्धी काय, कर्मयोग काय, हे अगोदर झालेलं आहे. हे सर्व झालं असताना सुद्धा, एवढं ज्ञान त्या अर्जुनाला दिलं असताना सुद्धा आज अर्जुनाला हा प्रश्न पडावा की एवढ्या माणसांचं कर्माचं काय होणार. मग प्राप्त काय केलं? एवढं भगवंतांनी आतापर्यंत सांगितलं, याच्यात प्राप्ती काय आहे? प्राप्ती काहीच नाही केली, कारण तुमची बुद्धीच भ्रष्ट झाली. कारण सभोवताली तुमची जेव्हा विचारधारा बंद पडते तेव्हा मनुष्याची बुद्धी चालत नाही
आणि जेव्हा मनुष्याची बुद्धी चालणं थांबतं तेव्हा त्याच्यामध्ये अविचार उत्पन्न होतात, जे पार्था आज तुझ्या मनामध्ये उत्पन्न झालेले आहेत. प्रश्न पण विचारताना योग्य विचारणं गरजेचं आहे. एखाद्याने प्रश्न विचारला, सूर्य संध्याकाळी का मावळतो, संध्याकाळी का उगवत नाही, हा निरर्थक प्रश्न आहे. हा बुद्धिमान प्रश्न नाहीये. जे कर्माने ठरवून दिलेलं आहे, जे संचितात आहे, संचित, क्रियमान आणि प्रारब्ध, या तिन्ही गोष्टी इथं भगवंत परत अर्जुनाला सांगतायत. संचितात आहे तेच क्रियमान झालेलं आहे. हे जे तुझ्या भोवती जे आहेत, हे समोर ज्यांचा तुला झाला कैवार आहेत, हे यांच्याशी तू कधी ना कधीतरी युद्ध लढलेला आहेस, त्यांना हरवलेलं आहेस, आणि त्याचा बदला घेण्यासाठी ते समोर आलेले आहेत. आणि अशा व्यक्तींबद्दल करुणा निर्माण करणं म्हणजे थोडक्यात अधर्माला तू पण पाणी म्हणजे घालण्यासारखं आहे. त्या वृक्षाला तुला तो विचार करता कामा नये. क्षत्रियाचा धर्म नाही, क्षत्रियाचा गुण नाही. क्षत्रियाचा धर्म एकच, समोरचा आहे त्याला मारणं. तो तुझ्या विरुद्ध आहे म्हणूनच तुझ्या समोर उभा आहे, हे नीट लक्षात घे. सैन्यामध्ये आपण युद्ध आपल्या सीमेवरती लढतात जवान, ते हे बघत नाहीयेत तर समोरचा त्याला किती मुलं आहेत, बाळ आहेत, काय आहे, चांगला आहे मनाने का वाईट आहे, क्रूर आहे का प्रेमळ आहे. त्यांना एवढंच माहिती असतं की ह्याला गोळी मारायची, नाही तर मी मारणार आहे. कृष्ण अर्जुनाला तेच सांगतोय. हे सगळे तू डिवसलेले आहेत आणि आता ते कर्म तुझं क्रियामान होऊन तुझ्या प्रारब्धात समोर उभा आहे. त्यामुळे ते तुझे शत्रू आहेत ते तू लक्षात ठेव. तू तेव्हा सुद्धा अधर्मासाठीच लढला होतास आणि तेव्हा त्यांना संधी मिळाली नाही, म्हणून हा सर्व अधर्म एकत्र समूह होऊन आता तुझ्या समोर तुला गिळंकृत करण्यासाठी उभा आहे. तेव्हा तुझ्या मनामध्ये करुणा येणं म्हणजे हे महामूर्खाचं लक्षण आहे. एखादी गोष्ट आपल्याला एक जण सांगतो की तुम्ही चुकलात, पण 10 जण सांगतात की मनुष्याच्या मनामध्ये संभ्रम उत्पन्न होतो. कारण एक जण सांगत होतं तेव्हा पटत नव्हतं. माझा जो विचार होता हा व्यवस्थित होता, पण तोच विचार समोरच्या माणसाच्या बाजूनी 10 जण उभी राहिली तर मनुष्याला स्वतःच्या मनामध्ये संभ्रम उभा राहायला सुरुवात होते की खरंच तर मी चुकत नाहीये ना. आणि जो चुकत नसेल तरी ही संभ्रमित अवस्था त्याला या अर्जुनासारखी त्या परिस्थितीमध्ये टाकते की संशयात्मक मन उत्पन्न होतं, स्वतःवरचाच संशय. काबीज करायला बघा, सगळेजण एकत्र येतात, एकटा जात नाही. शकुनींनी सगळ्यांना मारण्यासाठी उत्तम किती वर्ष त्याच्यामध्ये त्यांनी खटपट केली. बदला घेण्यासाठी एका दिवसात घेऊ शकला असता तो, त्यांनी घेतला नाही एक एक बदला. सर्वांना जे शिक्षा द्यायची ती कळली पाहिजे म्हणून त्यांनी एकत्र जमा केलं सगळ्यांना. गांधाऱ्यांनी पट्टी बांधली ती स्वार्थासाठी बांधली. आपण काय म्हणतो, पती अंधळा होता म्हणून पट्टी बांधली. पती अंधळा होता म्हणून पट्टी बांधली असती तर जेव्हा दुर्योधनाला वाचवायचं होतं त्या युद्धाच्या आधी तिने ती पट्टी काढलीच नसती, मुलाला सांगितलंच नसतं की आता मी ती ऊर्जा निर्माण केलेली आहे. याचा अर्थ कुठंतरी ती रोज देहामध्ये ऊर्जा रुजवत होती. आणि ते अर्जुना सांगते की मी तुझ्याकडे बघितलं की तुझा देह एका कवचासारखा होणार आहे. पण भगवंताने ते ओळखलंच होतं म्हणून त्यांनी ते आपल्याला ती गोष्ट माहिती आहे की त्याने दुर्योधनाला सांगितलं की तू मुलगा असलास म्हणून काय झालास, ती एक स्त्री आहे तू पुरुष आहेस, कमरेला गुंडाळून जा. पण जेव्हा तो उभा राहिला, गांधारीने पट्टी काढली आणि तिने बघितलं की कमरेला गुंडाळलंय, त्याच्यावर चिडली. कारण डोळ्यातनं बाहेर पडलेली ते कवच हे कमरेपासून गुडघ्यापर्यंत आलंच नाही. पण तिच्या लक्षात आलं, तिने विचारलंच त्याला लगेच, तुला कोण भेटलं होतं, यायच्या वेळी कोण भेटलं होतं. त्यांनी सांगितलं मला कृष्ण भेटला. तो म्हटलं आई समोर असं जाऊ नकोस, ती आता स्त्री आहे, तू लहान नाहीयेस, असा जा. गांधारीला तिथंच कळून चुकतं
न्याय असाच होतो. इथं कृष्णाचं कारस्थान नाहीये, ही कृष्णाची लीला आहे. भगवंताला प्रत्येक गोष्ट ही जोडून आणायला लागते. आपल्यापेक्षा त्याचं काम जास्त असतं. तो काही मंदिरामध्ये फक्त बासरी घेऊन उभा नसतो. त्याला प्रत्येक क्षण हे आपल्या जीवनामध्ये काय घडतंय हे पाहायला लागतं. पांडव आले नव्हते. पांडव कदाचित त्यावेळी त्यांच्या तंबूंमध्ये झोपले असतील, पण भगवंताला कार्य करणं प्राप्त होतं. धर्माची स्थापना करण्यासाठी त्याच्यामध्ये रस्त्यामध्ये येणारे प्रत्येक अडथळा दूर करणं गरजेचं होतं. मग असं म्हणायचं का की कृष्ण विरुद्ध कौरव हे युद्ध झालं? कारण कृष्ण तेव्हा धर्माचीच बाजू घेऊन येतो. धर्माचं रक्षण करण्यासाठी त्याच्यामध्ये कृत्या काढायलाच लागतात, डावपेचे खेळायलाच लागतात. आणि ते खेळाचं काम फक्त भगवंत करत होता. म्हणजे दुसऱ्या बाजूने विचार केला तर भगवंतांनी किती एक तयार ताट पांडवांच्या समोर आणून ठेवलं होतं की फक्त थोडीशी कृती करायची आणि प्राप्ती करायची. बाकी सगळं त्यांनी सजावट करून ठेवलेली होती. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर म्हणतात की भगवंताच्या द्वारी जेवायला जेव्हा गेले, ज्ञानेश्वर माऊली एकांकडे जेवायला गेले आणि त्यांनी सांगितलं साक्षात भगवंत आज घरी जेवायला आलेत, काय करू? तेव्हा त्यांनी सांगितलं काही नको, कारण भगवंताला ज्याची भूक आहे ती भक्तीची आहे, तृप्तीची त्याच्यात आहे, जेवाची भूक नाही. पण ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन आहे नामदेव महाराज आणि ज्ञानेश्वरांचं. पण तसं इथं भगवंत प्रत्येक याच्यात असं झालेलंच नाहीये की भगवंतांनी न्याय केलेला नाहीये. युद्धभूमीवरती या कुरुक्षेत्रावरती युद्ध चालू करायच्या अगोदर, हा हिशोब पूर्ण करायच्या अगोदर सर्व गोष्टी पूर्णत्वाकडे आलेल्या होत्या. त्यामुळे भगवंत अर्जुनाला सांगतायत की तू बुद्धिमान आहे, बुद्धिमानाने जो विचार प्रश्न करायचा आहे ना ते तू कर, निरर्थक प्रश्न तू करू नकोस. पण गंमत अशी आहे की द्रौपदीचा प्रश्न अर्जुनाने समोर मांडला. केशवा तू म्हणतोस ना कर्म 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 कर्म, आम्हाला तर कळलं की आम्हाला युद्ध करायचं आहे, पण जिला तू बहीण मानतोस त्या द्रौपदीचा काय दोष होता? तिला या विटंबनेला सामोरं का जायला लागलं? तिचं कर्म काय होतं? ती तर हा राजमाल सोडून युद्धाला बाहेर आली नाही. तिने तर जीवनामध्ये कोणाचं वाईट चिंतन नाही. तिचं जीवन सरळ व्यवस्थित असताना अशा महाविटंबनेला तिला सामोरं जावं लागलं. याचा अर्थ काय? सर्वसामान्य व्यक्तीला अशा विटंबनेला जर सामोरं जायला लागलं तर असं म्हणायचं का की भगवंताच्या कर्माचा सिद्धांत आहे म्हणून सामोरं जायला लागलं? याचं उत्तर तू देऊ शकशील? तिचा काय दोष होता? त्याच्यामध्ये आम्ही दोषी सापडलो, आम्ही पती म्हणून काही केलं नाही, आमचा दोष आम्हाला मान्य आहे. जे भीष्माचार्य द्रोणाचार्य होत्या त्यांचाही दोष आम्हाला मान्य आहे की त्यांनी काही केलं नाही. गांधारी आईचा दोष पण मान्य आहे, तिने करायला पाहिजे होतं पुढे येऊन समेट, तोही झाला नाही. हे सगळं जरी असलं पण ज्याच्यासाठी हे घडलं, ज्याच्यामुळे हे घडलं, त्या द्रौपदीचा दोष काय होता? तिच्यावरती विटंबनेची वेळ का यावी आणि तेव्हा तू वाट का बघावीस? वास्तविक एका याच्यात सांगितलं होतं की पती काय करतायत हे भगवंतांनी अगोदर पाहिलं. परमेश्वर परिस्थिती निर्माण करतो पण अगोदर सहाय्य करत नाही. तो पाहत असतो की समोरच्याकडनं कृती काय होतीये. कर्म तसंच असतं. पण इथं अर्जुनाचा प्रश्न वेगळा होता. आम्ही उठलो नाही, तूही मदत केलीस, पण असं तिचं कुठलं कर्म होतं की तिला या विटंबनेला सामोरं जायला लागलं? हे केशव हे कळणं गरजेचं आहे. म्हणजे कर्माचा न्याय बरोबर आहे की नाही हे सुद्धा कळेल. कारण जसं तू म्हणालास की ह्या सर्व सैन्याच्या
पत्नी या विधवा होतील, त्यात त्या पत्नींचा काय दोष हे सुद्धा कळलं गरजेचं आहे ना. माणसांचा दोष कळला, नको त्याला सहाय्य करतायत, पण पत्नी तर असह्य आहे. पती जो देतोय त्याच्यावरती आपलं गृहस्थी चालवणारी आहे, तर त्यांचा दोष काय? त्यांनी असं कुठलं कर्म केलं की त्यांना या दोषाला, त्या लहान मुलांना ज्यांचा कुठल्याच कर्माचं त्यांच्यावरती संस्कार झाले नाहीत अशा मुलांना या परिस्थितीला सामोरं का जावं लागतंय? हा कुठला कर्माचा न्याय आला की जे निष्पाप लोक आहेत यांना सुद्धा ह्याच्यामध्ये सामील व्हायला लागतंय आणि त्यांचाही याच्यामध्ये नाश झाल्याशिवाय राहणार नाहीये. पण द्रौपदीच्याही बाबतीत असं का घडलं हे तुम्हाला सांग. भगवंत त्याला काय उत्तर देतात आपण पुढच्या भागात पाहू. श्रीराम.